नमस्कार मित्रांनो, प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत जर तुम्ही घरकुल योजनेचा लाभ घेत असाल किंवा तुम्हाला नव्याने घरकुल योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर घरकुलसाठी शासनाकडून 4 हप्ते वितरित केले जातात। 2025 मधील घरकुल योजनेच्या नवीन नियमानुसार 1 ते 4 हप्ते किती रुपयांचे तुमच्या खात्यावर येतात हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवर जर नवीन असाल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा मित्रांनो, प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण या ठिकाणी तुम्ही पाहू शकता। प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 केंद्र पुरस्कृत ही योजना असणार आहे आणि या योजनेअंतर्गत आता केंद्राचा हिस्सा किती आणि राज्य शासनाचा हिस्सा किती हे आपण या ठिकाणी समजून घेऊया। व्यवस्थितरित्या सर्व माहिती समजून घ्या, अत्यंत महत्त्वाची माहिती असणार आहे। तर बघा, प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 अंतर्गत केंद्र पुरस्कृत ही योजना आहे। केंद्र सरकारचा हिस्सा या ठिकाणी असणार आहे 60% म्हणजेच 72,000 रुपये केंद्राकडून मिळणार आहेत आणि राज्य शासनाचा हिस्सा असणार आहे 40% म्हणजेच 48,000 रुपये राज्य शासनाकडून मिळणार आहेत। असे दोन्ही मिळून 1,20,000 रुपये शासनाकडून घरकुल योजनेअंतर्गत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत लाभार्थ्यांना मिळत असतात। तर आता लाभार्थ्यांची निवड कशी होते ते जाणून घेऊया। बघा, लाभार्थ्यांची निवड होते सामाजिक आर्थिक जात सर्वेक्षण 2011च्या आधारे कायमस्वरूपी प्रतीक्षा यादी, कायमस्वरूपी जी प्रतीक्षा यादी आहे 2011ची त्यानुसार व आवास प्लस सर्वेक्षणाच्या आधारे प्राधान्यक्रमानुसार जी यादी त्या ठिकाणी झालेली आहे सर्वेक्षणाच्या आधारे त्यानुसार प्राधान्यक्रमानुसार हे जे लाभार्थी आहेत याची निवड या ठिकाणी होत असते। आता बघूया घरकुल क्षेत्रफळ किती असायला पाहिजे। तर घरकुलचं क्षेत्रफळ हे असणार आहे किमान 269 चौरस फूट एवढं घरकुलचं बांधकाम करावं लागतं। एवढ्या घरकुलसाठी आपल्याला या ठिकाणी लाभ हा मिळत असतो। तर घरकुलचं बांधकाम किती असणार आहे 269 चौरस फूट। त्यानंतर समोरची माहिती आपण बघूया। अनुदान वितरण कसं असणार आहे। आपण सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे अनुदान जे आहे पहिला, दुसरा, तिसरा आणि चौथा जो हप्ता आहे तो किती रुपयांचा आणि कधी मिळतो याबद्दलची सविस्तर माहिती आता पाहूया। या ठिकाणी बघू शकता तुम्ही, पहिला हप्ता आहे कधी मिळतो, मंजुरी प्राप्त झाल्यानंतर घरकुलची मंजुरी ज्यावेळेस तुम्हाला मिळेल त्यावेळेस तुम्हाला पहिला हप्ता हा मिळतो किती रुपयांचा, 15,000 रुपयांचा हप्ता पहिला हा दिला जातो। आता 15,000 रुपयांचा हप्ता तुम्हाला माहीत आहे 22 फेब्रुवारीला सर्व लाभार्थ्यांच्या खात्यावरती वितरित करण्यात आलेला आहे। म्हणजे जवळपास 10 लाख लाभार्थ्यांच्या खात्यावरती 15,000 रुपये हा पहिला हप्ता आलेला आहे आणि जे काही लाभार्थी बाकी आहेत त्यांच्या खात्यावर देखील येणार आहे आणि आता सर्व लाभार्थ्यांना दुसऱ्या हप्त्याची प्रतीक्षा आहे। तर दुसरा हप्ता कसा असणार आहे ते देखील आपण बघूया। बघा, दुसरा हप्ता कधी मिळतो तर जोता पातळी पूर्ण झाल्याच्या नंतर, जोता पातळी ज्यावेळेस पूर्ण होईल आपल्या घराची त्यावेळेस दुसरा हप्ता मिळतो आणि सर्वात मोठा हप्ता हा असणार आहे 70,000 रुपयांचा हा हप्ता मिळत असतो दुसरा हप्ता। त्यानंतर तिसरा हप्ता बघूया। तिसरा हप्ता मिळतो सज्जा पातळी पूर्ण झाल्याच्या नंतर। सज्जा पातळी पूर्ण झाल्याच्या नंतर आपल्या घराची तिसरा हप्ता जो आहे 30,000 रुपयांचा तिसरा हप्ता हा मिळत असतो। आणि चौथा हप्ता जो आहे, चौथा हप्ता हा घरकुल शौचालयासह पूर्ण झाल्याच्या नंतर, म्हणजे घरकुल आपलं घर जे शौचालयाचं बांधकाम झाल्याच्या नंतर शेवटचा हप्ता आहे हा चौथा हप्ता 5,000 रुपयाचा हा मिळत असतो। तर अशा प्रकारे अनुदान हे वितरित केलं जातं। पहिला, दुसरा, तिसरा आणि चौथा हप्ता या प्रकारे हप्ते सर्व तुमच्या खात्यावर जमा होत असतात, लेवल बाय लेवल जमा होतात। आता एकूण अनुदान किती मिळतं तर एकूण अनुदान मिळतं 1,20,000 रुपये लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर टप्पानिहाय वितरित करण्यात येत असतात। आता हे बँक खात्यावर तुमच्या DBT अंतर्गत टप्प्याटप्प्याने वितरित केले जातात। त्यानंतर बघूया घरकुल अनुदानासोबत इतर शासकीय योजनांचा अनुदान देखील तुम्हाला मिळतं। तर इतर शासकीय योजना कोणत्या आहेत त्या बघूया। या ठिकाणी बघा, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत म्हणजेच मनरेगा अंतर्गत खोदकाम सुरू झाल्यानंतर 28 दिवसांची मजुरी त्या ठिकाणी दिली जाते। त्यानंतर 24 दिवसांची मजुरी ही वीट बांधकाम पूर्ण केल्यावर दिली जाते। त्यानंतर 28 दिवसांची छत, पत्रे, स्लॅब इत्यादीसह पूर्ण केल्यावर 28 दिवसांची मजुरी ही ॲड केली जाते। आणि त्यानंतर घरकुल पूर्ण केल्याच्या नंतर 10 दिवसांची जी मजुरी आहे ती दिली जाते। अशी एकूण 90 दिवसांची अकुशल मजुरी या ठिकाणी म्हणजेच 26,730 रुपये हे तुम्हाला त्यामध्ये ॲड करून दिले जातात घरकुल योजनेच्या लाभामध्ये। तर अशा प्रकारची ही इतर अकुशल
कामगार किंवा अकुशल मजुरी म्हणून तुम्हाला मिळत असतात। त्यानंतर बघा, घरकुल अनुदानसोबत इतर शासकीय योजनांचं अनुदान म्हणजे शौचालय बांधकामासाठी स्वच्छ भारत मिशन अंतर्गत तुम्हाला घरकुल बांधकामासाठी 12,000 रुपये अतिरिक्त अर्थसहाय्य हे शौचालय बांधकामासाठी केलं जातं। यापूर्वी लाभ न घेतलेल्या लाभार्थ्यांसाठी देखील हे 12,000 रुपये वितरित केले जातात। तर अशा प्रकारे 12,000 रुपये शौचालयासाठी, 26,000 रुपये मजुरीसाठी आणि 1,20,000 रुपये असे एकूण टोटल 1,60,000 रुपये हे घरकुल योजनेसाठी मिळत असतात। त्यानंतर आता बांधकाम करण्यासाठी जर तुम्हाला जागा नसेल उपलब्ध, तुमचं घरकुल तुम्हाला बांधायचं आहे परंतु तुमच्याकडे जागा उपलब्ध नाही, तर ह्या काही योजना आहेत। या योजनांतर्गत तुम्हाला जागा उपलब्ध करून दिली जाते घरकुल बांधण्यासाठी। तर या ठिकाणी पहिली योजना आहे पंडित दीनदयाळ उपाध्याय योजना। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता पंडित दीनदयाळ उपाध्याय जागा खरेदी अर्थसहाय्य योजना। या योजनेअंतर्गत तुम्हाला लाभार्थ्यांना जागा नसल्यास 500 चौरस फूटपर्यंत जागा खरेदी करण्यासाठी 1,00,000 रुपयेपर्यंतचे अर्थसहाय्य हे केले जाते। त्यानंतर नंबर 2 आहे शासकीय जागा मोफत उपलब्ध करून देणे। या अंतर्गत तुम्हाला भूमिहीन पात्र लाभार्थ्यांना शासनाच्या विविध विभागांच्या जागा घरकुलांसाठी उपलब्ध करून देण्यात येत असतात। त्यानंतर तिसरा आहे शासकीय जमिनीवरील अतिक्रमण नियमानुकूल करणे। या अंतर्गत दिनांक 1/1/2011 पूर्वीचे गावठाण व गावठाण बाहेरील निवासी अतिक्रमण नियमानुकूल करण्याचे धोरण या ठिकाणी राबवलं जातं। आणि शेवटचं जे आहे 4 नंबर ते आहे इतर माध्यमातून, म्हणजेच भूमिहीन पात्र लाभार्थ्यांना बक्षीसपत्र, भाडेपट्टा इत्यादी मार्गाने जागा उपलब्ध करून देण्यात येत असते। तर अशा प्रकारे या ज्या 4 योजनांअंतर्गत तुमच्याकडे घरकुल बांधकामासाठी जर जागा उपलब्ध नसेल तर तुम्हाला जागा उपलब्ध करून दिल्या जातात। तर अशा प्रकारची संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहिलेली आहे। प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत तुम्हाला टप्प्याटप्प्यामध्ये किती हप्ते मिळतात हे देखील आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे। पहिला टप्पा, दुसरा टप्पा, तिसरा टप्पा, चौथा टप्पा। पहिला टप्पा आहे, परत समजून घ्या, पहिल्या टप्प्यामध्ये तुम्हाला मंजुरी प्राप्त झाल्यानंतर 15,000 मिळतात। दुसऱ्या हप्त्यामध्ये जोता पातळी पूर्ण झाल्यानंतर 70,000 मिळतात। तिसरा हप्ता सज्जा पातळी पूर्ण झाल्यानंतर 30,000 रुपये मिळतात आणि घरकुल शौचालयासह पूर्ण झाल्याच्या नंतर तुम्हाला 5,000 रुपये मिळतात। म्हणजे एकूण असे 1,20,000 रुपये तुम्हाला लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर टप्प्यानिहाय वितरित करण्यात येत असतात। आणि मित्रांनो, त्याचबरोबर आता काल आपला महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प सादर झाला आणि त्यामध्ये घरकुल अनुदान योजनेअंतर्गत 50,000 रुपये हे शासनानं आता वाढवलेले आहेत। त्यामुळे आता 1,20,000 प्लस मजुरीची रक्कम अशी मिळून 1,60,000 आणि शासनानं नवीन वाढवलेले जे 50,000 रुपये आहेत ते धरून आता घरकुल अंतर्गत 2,10,000 रुपये मिळणार आहेत। तर अशा प्रकारची संपूर्ण माहिती आपण पाहिलेली आहे। 1 ते 4 हप्ते कसे जमा होतात, तुमच्या बँक खात्यावर कसे येतात याबद्दलची संपूर्ण माहिती आपण बघितली। माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला आपल्या लाईक करा, तुमच्या सर्व मित्रांमध्ये शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।